नमस्कार मित्रांनो, काय म्हणताय? तर आता 9वीच्या CBSEच्या तर परीक्षा झालेल्या असतील. स्टेट बोर्डच्या चालू आहेत आणि जे 9वीला विद्यार्थी आहेत, म्हणजे 9वी ज्यांनी परीक्षा दिली आहे, आता 10वीला गेलेत किंवा परीक्षा देत आहेत किंवा ॲट मेनी प्लेसेस 9वीला ज्यांची मुलं, त्यांचे पाल्य 9वीला आहेत आणि त्यांचे शिक्षक 9वीला शिकवणारे, या सगळ्यांनी एक आता विचार करायला सुरुवात केली असेल की ही जी मुलं आहेत आपल्याकडची किंवा आपला जो मुलगा आहे, म्हणजे आपला मुलगा इन द सेन्स आपला जो पाल्य आहे, मुलगा मुलगी जे असेल, तर तो सायन्सला जाणार आहे का किंवा सायन्सला जाईल तर त्याला ते जमेल का? कारण 9वी हे इतका एक क्रुशियल वर्ष आहे की 9वीतनं 10वीत जाताना बऱ्याचशा जणांचं ठरतं, म्हणजे अंदाज येतो, ठरतं म्हणजे काय, अंदाज येतो की याला किंवा मुलाचं म्हणजे विद्यार्थ्याचं असं की मला सायन्सला जायचं आहे की नाही, आणि ते सायन्सला जायचं असेल तर ते जमणार आहे की नाही. तर अशा महत्वाच्या टप्प्यावर आलेल्या मुलांसाठी, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि त्यांच्या शिक्षकांसाठी यावेळेस एक महत्वाचा मुद्दा असतो की 9वी पर्यंत शिकवलेलं त्याला कितपत येतंय आणि त्याचा पाया किती स्ट्रॉंग आहे. आणि जेव्हा आपण शास्त्र हा विषय म्हणतो तेव्हा त्या शास्त्रामध्ये अर्थातच फिजिक्स येतं, केमिस्ट्री येतं आणि बायोलॉजी येतं. तर आज आपण साधारण एक अंदाज घेणार आहोत की समजा त्या विद्यार्थ्याचं ठरलं असेल की मला सायन्सला जायचंय, तर त्याला किती लेवलपर्यंत किंवा कुठल्या कन्सेप्ट त्याच्या फिजिक्सच्या चांगल्या झालेल्या असल्या पाहिजेत, तरच त्याचा पाया चांगला आहे. आणि समजा त्याला जायचंही नसेल तरीही 9वी 10वी तर पास व्हायची, तर 9वी पर्यंत ज्या ज्या कन्सेप्ट त्याला ऑलरेडी गेल्या त्याला किंवा तिला, तर त्याला कितपत त्याला माहिती आहे आणि त्याची आत्ताची तयारी काय आहे, सो दॅट ही कॅन ही or she can clear 10th exam properly and he is well aware of those concepts. तर आज आपला टॉपिक मित्रांनो हाच आहे की 9वी पर्यंत पास होताना फिजिक्सच्या कुठल्या कुठल्या कन्सेप्ट माहिती हवे. वी आर स्टार्टिंग फ्रॉम द व्हेरी बेसिक, पण एक धावती उजळणी, म्हणजे आपण कुठल्याही कन्सेप्टच्या डिटेलमध्ये जाणार नाहीये, पण कन्सेप्टची एक लिस्ट अशी या ठिकाणी बनवली आहे, सो दॅट इट वुड बी इझी टू इव्हॅल्युएट अँड अंडरस्टँड वेअर द स्टुडंट इज राईट नाव. तर तुमच्या स्क्रीन समोर दिसतच असेल की महत्वाच्या संकल्पना किंवा संकल्पना, फिजिक्समधल्या संकल्पना कुठल्या कुठल्या साधारण त्याला किंवा तिला आतापर्यंत गेलेल्या आहेत. जे मटेरियल, सॉलिड, लिक्विड, गॅसेस, जे पदार्थ ज्याला म्हणतो, फ्रेम ऑफ रेफरन्स, संदर्भ चौकट, नंतर लॉजिक ऑफ फिजिक्स, म्हणजे फिजिक्सची एक थोडीशी विचारसरणी, म्हणजे कार्यकारण भाव, बेसिकली कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप, ही जी आहे बेसिकली फिजिक्सचा एक पाया जो समजला जातो ती. नंतर फोर्सेस और कायनेटिक्स, जे बल, आणि कायनेटिक्स म्हणजे काय, आपण एका मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की कायनेटिक्स जे हालचालीला कारण घडणारं जे बल, त्याचा अभ्यास म्हणजे कायनेटिक्स. नंतर मोशन, हालचाल. नंतर जॉमेट्री ऑफ मोशन, म्हणजे हालचालींची भूमिती किंवा कायनेमॅटिक्स. आय स्ट्रॉंगली रिकमेंड, मी माझा जो व्हिडिओ आहे कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स मधला फरक काय, हा व्हिडिओ जरूर पहा. नंतर न्यूटन्स लॉज, अर्थातच न्यूटनचे नियम किती माहिती आहेत का आणि ते कळलेत का, राईट. नंतर न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन, न्यूटनची गती समीकरण. नंतर फोर्स, वर्क, एनर्जी,
बल, कार्य आणि ऊर्जा हे माहिती आहे का, ऐकलंय का? इलेक्ट्रोमॅग्नेटिझम अर्थातच म्हणजे मॅग्नेटिझम, इलेक्ट्रिसिटी आणि लाईट यातला जो संबंध, अन्योन्य संबंध जो आहे त्याची माहिती आहे का? नंतर मेकॅनिकल ऑसिलेशन्स अँड वेव्स म्हणजे साऊंड अर्थातच, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऑसिलेशन्स अँड वेव्स म्हणजे अर्थातच लाईट, राईट. आणि मग त्यांचा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा जो पूर्ण स्पेक्ट्रम आहे तो माहिती आहे का? सो त्यांना ह्याचा मी ऐकलंय का? ओके, आपण त्या वेगवेगळ्या लेवल्स बघूया की काय बघू शकतो की कितपत माहिती आहे, फ्रॉम व्हेरी बेसिक टू व्हेरी ॲडव्हान्स काय असू शकते. अर्थातच हे माझं म्हणणं आहे. जे शिक्षक असतील तर दे वुड बी फार बेटर जजेस ऑफ दिस लेवल्स ऑफ अंडरस्टँडिंग. ओके, त्याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही बघत जा, म्हणजे तुम्हाला साधारण अंदाज येईल. ओके, आता पहिलं पदार्थ आणि संदर्भ चौकट किंवा मटेरियल्स अँड फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे काय? मटेरियल्स म्हणजे पदार्थ, साधारण बोलीभाषेमध्ये आपण बोलतोय तर सॉलिड्स त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज, लिक्विड्स त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज, रंग, रस, चव किंवा जे काय असेल ते, गॅसेस त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज, भौतिक गुणधर्म. नंतर हेवीनेस, जडपणा काय असतो. मग जडपणा आपण बघतो की मास वस्तुमान असतं आणि डेन्सिटी घनता याचा अंदाज ऐकले का, हे ऐकलंय का? नंतर मग डेन्सिटी, नंतर मग आर्किमिडीज प्रिन्सिपल की फ्लोटिंग अँड सिंकिंग ऑफ ऑब्जेक्ट्स याची माहिती आहे का? मग काय फ्लोट होतं, मग घनता कशाची जास्त, कशाची कमी, पाण्याशी कम्पॅरेटिव्हली घनता का मोजली जायची. तर अर्थातच याच्याशी संबंधित तुम्ही जो माझा घनता या रिलेटेड जो व्हिडिओ आहे आर्किमिडीजचा संबंधित तो नक्की पहा. नंतर ॲबिलिटी टू अप्लाय फोर्स ऑन अदर मटेरियल्स अँड मूव्ह देम किंवा प्रोड्यूस डिस्प्लेसमेंट म्हणजे बल लावून एखाद्या वस्तूला ढकलणं, ओढणं, ही जी या सॉलिड, लिक्विड अँड गॅसेसमध्ये ॲबिलिटी असते त्याच्यामुळेच सगळं पुढचं रामायण घडतं असं जे म्हणतो की पुढची सगळी हालचाल जी घडते, पुढचं जे मेकॅनिक्स जे घडतं, तर त्याचं जे कारण असतं की सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस हे दुसऱ्या वस्तूंना ढकलतात, त्यांच्यात डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करतात आणि मग पुढचं डिस्प्लेसमेंट आणि मोशन आणि या गोष्टी सुरू होतात. सो बेसिकली मटेरियल्स आणि त्या सगळ्या गोष्टी किंवा पदार्थ. नंतर फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे अर्थातच कार्टेशियन आणि पोलर. कार्टेशियन बेसिकली जे आपण आलेख काढतो एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, म्हणजे मग त्याच्यामध्ये आलेख म्हणल्यावर मग साधारण टाईम अँड स्पेस, काल आणि स्थल याचा अंदाज आहे का? बिंदू, रेषा, प्रतल, पॉइंट, लाईन आणि प्लेन, तर म्हणजे स्पेस. आणि मग थ्री डिमेन्शनल म्हणजे टाईम अर्थातच सेकंदापासून वर्ष आणि त्याच्या पुढे, तर त्याची माहिती आहे का? व्हॉट इज अ फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि या गोष्टी या स्थळ आणि काल याच्यामध्ये का बघितल्या जातात. नंतर मग पुढे गेल्यावर स्केलर्स अँड वेक्टर्स, जे काही भौतिक राशी जे आहेत, काही भौतिक गुणधर्म जे आहेत, तर ते त्यांच्यासाठी फक्त मॅग्निट्यूड ही महत्त्वाची का असते आणि काही जणांच्या बाबतीत, काही राशींच्या बाबतीत मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन हे दोन्ही का महत्त्वाचं असतं. सो स्केलर्स अँड वेक्टर्स. मग ते झाल्यानंतर रिलेटिव्ह अँड ॲब्सोल्यूट टाईम अँड स्पेस, म्हणजे मग रिलेटिव्ह टाईम काय असतो, ॲब्सोल्यूट टाईम हे थोडंसं मे बी ॲडव्हान्स लेवल, पण व्हॉट इज इट. आणि नंतर ऑब्झर्वर म्हणजे निरीक्षक कुठं असतो या पूर्ण निरीक्षणांच्या बाबतीत, प्रयोगांच्या बाबतीत निरीक्षक कुठं असतो आणि निरीक्षकानुसार पूर्ण मेजरमेंट का बदलतं. आणि मग त्याच्याशीच रिलेटेड मग रिलेटिव्ह जो कन्सेप्ट येतो की निरीक्षक जिथनं बघतोय तिथनं झिरो सुरुवात, हालचालीची सुरुवात जिथं आहे तिथं झिरो आणि मग ती इथपर्यंत आली. सो दॅट्स द एंड ऑफ मोशन. तर हे सगळे रिलेटिव्ह, ॲब्सोल्यूट आणि ऑब्झर्वर हे कसे इंटरट्वाइंड आहे हे याची माहिती आहे का? याच्या पुढचं आहे की फिजिक्सची विचारसरणी आणि बल किंवा लॉजिक ऑफ फिजिक्स आणि कायनेटिक्स, म्हणजे मग
कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप, कार्यकारण भाव जो पूर्ण बाकी कुठल्या विषयामध्ये शिकवला जातो, पण फिजिक्समध्ये कार्यकारण भाव हा नक्कीच सगळ्यांना शिकवला जातो की हे काहीतरी कारण घडलं म्हणून काहीतरी कार्य घडलं. देर वॉज सम रिझन फॉर विच दिस हॅज हॅपन्ड. हा जो लॉजिक जे समजावलं जातं, शिकवलं जातं, फिजिक्समध्ये बऱ्याच वेळेला ते शिकवलं जातं. तर कार्यकारण भाव, कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप ही साधारण माहिती आहे एखाद्या विद्यार्थ्याला. द इम्पॉर्टन्स ऑफ एक्सपेरिमेंटेशन, ऑब्झर्वेशन अँड इन्फरन्स, की प्रयोग करणं, निरीक्षणं घेणं, व्यवस्थित निरीक्षण घेणं आणि इन्फरन्स, त्यातनं निष्कर्ष काढणं, या सगळ्याची गरज काय आहे. नंतर रिलेव्हन्स ऑफ लॉज इन फिजिक्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशन ड्युरिंग एक्सपेरिमेंटेशन. म्हणजे फिजिक्समध्ये नियम का असतात, कुठलेही नियम, खूप नियम आहेत, ते का असतात आणि नियमानुसार फिजिक्सचे नियम पडताळण्यासाठी जेव्हा आपण प्रयोग करतो तेव्हा त्या ठिकाणी असलेली जी परिस्थिती आहे प्रयोगाच्या वेळची, जे जे उपकरणं असतील, त्या तिथलं तापमान असेल, कक्ष तापमान असेल, किंवा ह्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर त्यांचा त्या निरीक्षणावर कसा परिणाम होतो आणि निष्कर्षावर कसा परिणाम होतो ही माहिती आहे का. नंतर फोर्स एज अ कॉज अँड मोशन एज इफेक्ट. म्हणजे आता कॉज अँड इफेक्ट नंतर त्याचं एक काय म्हणतात ऑफशूट, की फोर्स एज अ कॉज. बऱ्याचशा किंवा मेकॅनिकल फोर्समुळे जेव्हा हालचाली घडतात तेव्हा मेकॅनिकल फोर्स हा कॉज कसा असतो आणि त्याच्यामुळे हालचाल ॲज अन इफेक्ट कशी होते, तर याची माहिती किंवा याचा अंदाज आहे का. अर्थात कायनेटिक्स अँड कायनेमॅटिक्स, त्यातला डिफरन्स आणि गरज हे अर्थातच आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी बघितलेलंच आहे. नंतर मग आता फोर्सेस किंवा कायनेटिक्स. मग टाईप्स ऑफ फोर्सेस तुम्हाला माहिती आहेत का, जे मेकॅनिकल फोर्सेस, इलास्टिक फोर्सेस, फ्रिक्शन, ग्रॅव्हिटी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस. साधारण ऐकलेले असतात. ओके, 5वी ते 9वी 10वी पर्यंत. नंतर क्लासिफिकेशन ऑफ फोर्सेस, म्हणजे कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट, म्हणजे ढकलणारं आणि टच करून ढकलणारं, स्पर्श करून ढकलणारं आणि जे न स्पर्श करता ढकलणारे आणि ओढणारे. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फोर्सेस. जे मेकॅनिकल फोर्स इज अ डायरेक्ट फोर्स, पण ग्रॅव्हिटी हा इनडायरेक्ट फोर्स, किंवा फ्रिक्शन इज अन इनडायरेक्ट फोर्स. किंवा मग इम्पॉर्टन्स ऑफ मास अँड ॲबिलिटी टू अप्लाय मेकॅनिकल अँड इलास्टिक फोर्स. म्हणजे एखाद्या वस्तूला मास असणं, म्हणजे मागच्या स्लाइडमध्ये जे मटेरियल्स म्हणलं की त्यांना मास आहे, त्यांना मास आहे म्हणून ते मेकॅनिकल फोर्स आणि इलास्टिक फोर्स लावू शकत आहे. तर हे साधारण तुम्हाला माहिती आहे का की याच्यामुळे पुढचं सगळं घडतंय. सो व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ मास इन द होल मेकॅनिक्स. ते मास आहे म्हणून पुढची जी मेकॅनिकल फोर्स लावला जातोय, इलास्टिक फोर्स लावला जातो आणि त्याच्यामुळे मोशन होते. सो मास इज व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर वेट ॲज अ फोर्स. मग वजन, जेव्हा एखादा मनुष्य वरनं खाली पडतोय किंवा उडी मारतोय तेव्हा जे खेचणारा जे बल आहे, फोर्स आहे, तो त्याचं वजन आहे. सो वाय, मग ते वेट इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. आणि दुसरा फॉर्म्युला म्हणजे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. सो दोन्ही ठिकाणी मास हे खूप महत्वाचं आहे. देन फोर्स झालं, कायनेटिक झालं, नाही तर कायनेमॅटिक्स. जेव्हा हालचाली घडतात आणि हालचाली घडतात त्याच्या मागे ती जी हालचाल कशी होतीये, तर त्याचा एक अभ्यास आपण कायनेमॅटिक्समध्ये बघतो. तर कायनेमॅटिक्समध्ये अर्थातच मग काय म्हणजे मोशन बघतो आणि मग जॉमेट्री ऑफ मोशन. मग मोशनमध्ये काय बघतो की मोशन ॲज अ रिझल्ट ऑफ अप्लिकेशन ऑफ फोर्स, म्हणजे काहीतरी फोर्स लावल्यामुळे हालचाल घडली. मग टाईप्स ऑफ मोशन, म्हणजे बेसिक टाईप्स आपण बघितले होते की वर टाकणे, खाली फेकणे, कॉम्प्रेशन, नंतर एक्सपान्शन आणि जात राहणे, गोईंग, जनरल क्लास ज्याला म्हणतो की. मग त्याच्यातच मग पुढचा सब क्लास कॅटेगरीज खाली येतील जॉमेट्रीमध्ये. नंतर मेजरिंग ऑफ मोशन आणि रिलेव्हन्स ऑफ स्केलर अँड वेक्टर. म्हणजे आधी जे स्केलर आणि वेक्टर बघितले होते ते माहिती असतील तर मग मोशनमध्ये ते कळणार की वाय डिरेक्शन इज इम्पॉर्टंट फॉर द मेजरमेंट ऑफ मोशन, मेजरमेंट ऑफ डिस्प्लेसमेंट, velocity, acceleration, momentum, and finally the force.
तर हे तुम्हाला स्केलर वेक्टर माहीत असतील तर तुम्ही हे करू शकता. नंतर डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सिलरेशन, मोमेंटम आणि फोर्स हे सगळं तुम्हाला याचा अंदाज आहे, हे माहिती आहे. देन इम्पॉर्टन्स ऑफ मोमेंटम. तर मोमेंटमचा पण एक माझा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघा की वाय what is the importance of momentum in overall क्लासिकल फिजिक्स, मेकॅनिकल फिजिक्स, मेकॅनिकल मोशन जे काही तुम्ही ऐकता, तर त्याचं अतिशय महत्त्वाचं त्यात काय आहे की मास असणं आणि वेलॉसिटी असणं. मास असेल, वेलॉसिटी असेल तरच मोमेंटम असणार आहे. ओके, सो व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ. नंतर मग हालचाल घडते तर मग जॉमेट्री ऑफ मोशन. मग त्याच्यामध्ये काय रेक्टिलिनियर म्हणजे एका सरळ रेषेत होणारी हालचाल, सर्क्युलर हालचाली, इलिप्टिकल हालचाली, पॅराबोलिक हालचाल आहे, हेलिकल हालचाल आहे आणि मग रॅन्डम म्हणजे ज्याला काही ब्राउनियन मोशन ज्याला म्हणतो की कुठलाही भौमितिक शेपमध्ये दाखवता येत नाही, सो इट्स अ रॅन्डम मोशन. नंतर मग रोटेशनल मोशन, रोटेशन स्वतःभोवती फिरणं. तर रोटेशनल मोशन आणि एका दुसऱ्या वस्तूभोवती फिरणं जी टिपिकली पृथ्वीच्या म्हणतात, तर ती रोटेशनल मोशन काय आहे. नंतर पिरियॉडिक मोशन, एखादा पेंडुलम आहे तर तो त्याची मोशन ती कशी आहे. आणि इक्वेशन्स ऑफ अबाउ शेप्स, म्हणजे हे जे वरचे हे ॲडव्हान्स झालं की या सगळ्यांचे इक्वेशन्स, कारण हे तुम्हाला माहीत असतील. म्हणजे इक्वेशन्स मे बी फक्त लाईनचं असेल आणि सर्कलचं असेल झालेलं 9वी पर्यंत, पण हे माहिती असेल आणि त्याच्यानुसार ती हालचाल मोजली जाते आणि मग त्याच्यानुसार मग तुम्ही वर जाऊन इक्वेशन्स ऑफ मोशन म्हणून ते सगळे व्हॅल्यूज काढताय, वेलॉसिटी, ॲक्सिलरेशन, डिस्प्लेसमेंट, वॉट एव्हर. तर ते याच्यामुळे तुम्हाला काढता येत आहे. बिकॉज यू नो द शेप ऑफ द मोशन, दॅट्स वाय यू कॅन visualize and understand how to get the required values. करेक्ट. नंतर न्यूटनचे नियम आणि समीकरणे. अर्थातच म्हणजे तुम्हाला सायन्सला जायचं असेल तर तुम्हाला न्यूटनचे नियम आणि समीकरणं माहितीच पाहिजे. मग फर्स्ट लॉ, मोशन अंडर सिंगल फोर्स. अर्थात न्यूटनच्या जी नियमांसंदर्भातही आपण अनेक व्हिडिओज केले, तुम्ही ती प्लेलिस्ट जरूर जाऊन बघा. तर फर्स्ट लॉ ऑफ मोशन माहिती आहे का, मोशन अंडर कॉम्बिनेशन ऑफ फोर्स, सेकंड लॉ. नंतर ॲडिटिव्ह अँड सबट्रॅक्ट, म्हणजे एका सरळ दिशेत एका दिशेत काम करणारे आणि विरुद्ध दिशेत काम करणारे फोर्सेस. आणि देन लॉज ऑफ ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स, पॅरलेलोग्राम, हे जे काही नियम आहेत ते तुम्हाला माहिती आहेत का. म्हणजे मी हे आता ते व्हेरियस डिग्रीज, पण यू कॅन स्टार्ट विथ द फर्स्ट पॉईंट अँड कम डाऊन. नंतर थर्ड लॉ, म्हणजे फर्स्ट अँड सेकंड लॉमध्ये एका वस्तूचा अभ्यास झाला, तर त्या वस्तूने दुसऱ्यावर परिणाम केला तर तो टोटल हे कसं घडतं. आणि थर्ड लॉ, कॉज अँड इफेक्ट कसं काम करतं. आणि देन कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे का, आणि वाय इट इज रिलेव्हंट. नंतर न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन, म्हणजे नीड, त्याची काय गरज आहे इक्वेशन्स ऑफ मोशनची. व्हॅल्यूज ऑफ UAS, इनिशियल वेलॉसिटी, ॲक्सिलरेशन, डिस्प्लेसमेंट इन द बिगिनिंग, सुरुवातीला कसं असतं आणि मग मोशन पूर्ण झाल्यानंतर कसं असतं. अँड देन हाऊ डू यू प्लॉट द ग्राफ, हाऊ डू यू मेजर. सो those are important things that you should know. And the values of u at the end of motion. So equations of motion जेव्हा म्हणतो तेव्हा साधारण हे आणि ग्राफ काढणं या गोष्टी. नंतर बल, कार्य, ऊर्जा आणि यांत्रिक कंपने, अर्थात ध्वनी, साऊंड, म्हणजे फोर्स, वर्क, एनर्जी आणि मेकॅनिकल ऑसिलेशन्स ऑफ साऊंड वेव्स, हे तुम्हाला माहिती आहेत का. म्हणजे मेकॅनिकल एनर्जी काय असते, पोटेन्शियल एनर्जी काय असते. मग पोटेन्शियल एनर्जी एखाद्या सिस्टीमला, एखाद्या वस्तूला प्राप्त कशी होते. स्प्रिंगमुळे, मग घड्याळात जे म्हणायचे आधी, किंवा सोपं उदाहरण म्हणजे धनुष्यबाण, की ती दोरी ताणून धरल्यामुळे त्या बाणामध्ये आधी एक त्या दोरीमध्ये आणि मग त्या बाणामध्ये ती पोटेन्शियल एनर्जी आली, मग यू आर रिलीजिंग इनटू कायनेटिक एनर्जी फॉर द ॲरो, म्हणजे बाणाला गतीची ऊर्जा त्याच्यामुळे मिळाली. सो
देन कायनेटिक एनर्जी, त्याचं इक्वेशन, हाऊ वर्क डन ट्रान्सलेट फोर्स टू मोशन, म्हणजे जो बल आहे, टेन्साईल फोर्स जो तुम्ही लावलात त्या बाणाला, त्या दोरीला, आणि मग तो सोडल्यानंतर त्याला कसं टेन्साईल फोर्सचं त्याला कसं मिळालं आणि त्याचं कायनेटिक एनर्जी त्याला कशी मिळाली, अँड व्हॉट वॉज द वर्क डन इन द प्रोसेस. राईट. प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी, त्या अर्थात यातलं तुम्हाला काहीतरी माहिती असलं पाहिजे. करेक्ट. ॲट फ्रॉम द बिगिनिंग मे बी काही काही गोष्टी नसतील, बेस्ड ऑन युअर सिलेबस अँड बेस्ड ऑन हाऊ इट वॉज टॉट किंवा काय, पण एक साधारण हा दिस इज पार्ट ऑफ अ फाउंडेशन. नंतर मेकॅनिकल ऑसिलेशन्स अँड वेव्स, जे साऊंड, प्रोपोगेशन ऑफ साऊंड ज्याला म्हणतो. तर मग एक वस्तू दुसऱ्याला ढकलल्यानंतर तो आवाज जो येतो, तो हाऊ इट प्रोड्युसेस द साऊंड, इम्पॅक्ट ऑफ मटेरियल बॉडी ऑन अदर इन फॉर्म ऑफ ऑसिलेशन, ऑसिलेशन तयार होतं आणि मग दॅट ऑसिलेशन इट सेल्फ इज साऊंड, वन फॉर्म इज साऊंड. देन मग जो साऊंड असतो, साऊंड वेव्ह असतं, तर त्याचे तो कशी, जे त्याचे काय म्हणतात, त्याचे गुणधर्म काय असतात साऊंड वेव्हचे, जे मेजरमेंटसाठी जे वापरले जातात. मग वेव्हलेंथ आहे, ओके, तरंग लांबी, फ्रिक्वेन्सी, वारंवारता, ॲम्प्लिट्यूड आणि पिच, हे जे इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ वेव्स. देन मग साऊंड ही मेकॅनिकल वेव्ह का आहे, कारण त्याला एक मीडियम लागतं ट्रान्सलेशनसाठी, जाण्यासाठी. सो इट्स अ मेकॅनिकल वेव्ह. आणि मग एखाद्या मीडियममधनं साऊंड वेव्ह जाताना काय घडतं, मग त्या कॉन्ट्रॅक्शन आणि रेरिफिकेशन कसे होतात, डू यू अंडरस्टँड हाऊ इट वर्क्स, कॅन यू व्हिज्युअलाइज, आणि काय आहे. देन रोल ऑफ मीडियम, अर्थातच मीडियम का महत्त्वाचं असतं साऊंडसाठी. देन रेझोनन्स आणि स्टँडिंग, मे बी दिस इज अ बिट ॲडव्हान्स कन्सेप्ट. आणि देन साऊंड रेंजेस, ते तुम्हाला नक्की माहिती असतील, इन्फ्रासॉनिक, सॉनिक आणि अल्ट्रासॉनिक. ओके, साऊंड रेंजेस. नंतर मग इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आणि प्रकाश किंवा रंग, ओव्हरऑल इट्स वन थिंग ॲक्च्युली. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिझम काय असतं साधारण, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम आणि लाईट हे कसे एकच आहे. मे बी फॉर स्टेट किंवा CBSEला सुद्धा बहुतेक हे 10वीला शिकवलं जातं, बट आय एम जस्ट टेलिंग यू ॲज अ चेकलिस्ट. ओके, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम आणि लाईट यांचं बेसिकली इलेक्ट्रिसिटीमध्ये काय, मॅग्नेटिझममध्ये काय, लाईटमध्ये काय, गोष्टी कशा असतात, काय असतात. नंतर हीट इज अ पार्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, म्हणजे त्यात मग कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन, हाऊ इट ट्रान्सफर्स, हाऊ इट ट्रॅव्हल्स इन अ मीडियम. आणि हीट जेव्हा जायला मीडियम मिळत नाही तेव्हा इट ट्रॅव्हल्स एज अ लाईट. सो व्हॉट इज दॅट इफेक्ट कॉल्ड, सूर्यापासून जी ऊर्जा आपल्यापर्यंत येते. नंतर इलेक्ट्रोमॅग्नेट्स काय असतात, करेक्ट, व्हॉट आर इलेक्ट्रोमॅग्नेट्स, मॅग्नेट्स, तुम्हाला मॅग्नेट्स काय माहिती आहे का. देन इलेक्ट्रोमॅग्नेट्स, देन फॅराडेचे नियम, व्हॉट इज अ फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. देन कोर इलेक्ट्रिसिटी कन्सेप्ट, इलेक्ट्रिसिटी रिलेटेड कन्सेप्ट्स तुम्हाला माहिती आहेत का, व्होल्टेज, अँपियर, चार्ज आणि रेजिस्टन्स. ओके, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऑसिलेशन्स ऑफ वेव्स, मग लाईट, अर्थातच तुम्हाला तो वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सीज, म्हणजे जे लाईटचे जे 7 रंग असतात बेसिक, तर ते तुम्हाला माहिती आहेत का, त्यांची वेव्हलेंथ कशाची जास्त आहे, कशाची कमी आहे, तुम्हाला माहिती आहे का. आणि त्यानंतर मग कलर स्पेक्ट्रम जो म्हणतात की इन्फ्रारेड, विजिबल आणि अल्ट्राव्हायलेट, त्यामध्ये कुठल्या फ्रिक्वेन्सीज येतात, कुठल्या वेव्हलेंथ्स येतात, डू यू नो व्हॉट इट इज. आणि त्यानंतर आता शेवटची स्लाइड मी तुम्हाला सांगितलं की आतापर्यंत आपण एक लिस्ट ऑफ टॉपिक्स त्या ठिकाणी बघितले की व्हॉट आर द टॉपिक्स दॅट शुड बी अवेअर ऑफ. करेक्ट. आता फ्रॉम लेवल ऑफ अवेअरनेस टू लेवल ऑफ एक्सपर्टीज, ॲडव्हान्स लेवल, तर त्याच्यात तुम्ही मे बी कसं बघू शकाल, म्हणजे यू डोंट हॅव टू आस्क देम फॉर अ लॉ, तुम्हाला माहिती आहे का, किंवा एखादं गणितच डायरेक्ट टाकून, मे बी एखाद्याला माहितीच नसते एखादा कन्सेप्ट, सो इज ही अवेअर ऑफ अ कन्सेप्ट लाईक मोमेंटम, डज ही नो व्हॉट इट इज. मग माहीत असेल तर मग त्याचं अप्लिकेशन काय, एखाद्या खेळातलं, एखाद्या दुसऱ्या कशातलं तरी,
व्हॉट इज अप्लिकेशन ऑफ मोमेंटम फॉर एक्झाम्पल. त्यामुळे होतं काय, मग त्याचा अनुभव खेळ असेल, कॅरम खेळ असेल, काय असेल, हाऊ द मोमेंटम वर्क्स, मग मोमेंटम माहीत असेल तरच त्याला न्यूटनचे नियम कळणार. करेक्ट. मग युजेज, अर्थातच ही माहिती असेल तर युजेज माहीत असणं याचं काय असतं. अँड देन अकॅडमिकली तुम्ही आलात की त्याला सायन्सला जायचंच असेल तर मग बाबा वाय मास अँड वेलॉसिटी इज इम्पॉर्टंट. मास नुसतंच मास असेल पण वेलॉसिटीच नाही आहे, मोमेंटम नाही आहे. नुसतीच वेलॉसिटी आहे, मास नाही आहे, अगेन मोमेंटम नाही आहे. सो दिस इज लाईक अ रिझनिंग इन ॲडव्हान्स लेवल. आणि मग मॅथ्स त्याच्याशी रिलेटेड, मोमेंटम रिलेटेड, मग त्याच्याचं गणित आणि न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन अँड ब्ला ब्ला ब्ला. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण जी लिस्ट बघितली तर त्या लिस्टनुसार तुमच्या विद्यार्थ्यांना, तुमच्या मुलाला, मुलीला, किंवा तुम्ही विद्यार्थी असाल 9वी-10वीचे तर तुम्हाला ही जे लिस्ट ऑफ कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहेत का, हे जर का तुम्ही बघितलं, त्यातली लेवल ऑफ एक्सपर्टीज कितीपत माहिती आहे आणि तुम्हाला कितपत ते जमलेली आहे, त्याचं काही इव्हॅल्युएशन तुम्हाला स्वतःपुरतं करता आलं किंवा तुमच्या शिक्षकांकडनं करता आलं तर मे बी यू वुड बी इन अ बेटर पोझिशन टू डिसाईड की बाबा मी जातोय, मला जमतंय, पण मला हे माहीत नाही आहे, तर आय कॅन वर्क ऑन इट, मी हे शिकू शकतो. किंवा समजा मला हे नाही जमत आहे पण मला माहीत पण नाही, तर मग मी शिकेन आणि मे बी 10वी नंतर मी मे बी सायन्सला जाणार पण नाही, पण मला ह्या लिस्ट माहिती असेल तर आय कॅन कम्फर्टेबली क्लिअर 10th एक्झाम फॉर सायन्स अँड देन आय कॅन डिसाईड वेर एव्हर आय वॉन्ट. तर आय होप हा व्हिडिओ तुमच्या उपयोगासाठी मी तो बनवला आहे, तो तुम्हाला उपयोगी पडेल आणि तुम्हाला कुठं जायचं आहे त्यानुसार, जे सायन्सला जायचं आहे किंवा सायन्सला जायचं नाही आहे, इन बोथ वेज तुम्हाला तुमची फिजिक्सची लेवल, तुमचं फिजिक्सचं नॉलेज कुठपर्यंत आहे याचा साधारण अंदाज घ्यायला त्याचा उपयोग होईल आणि त्यातनं पुढचं तुम्हाला काय करायचं आहे हे ठरवायला एक उपयोग होईल. सो आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर करिअर अँड थँक्यू.